तुमच्या दारात आलेला कुणी पण रीत्या हाताने कधी पण जात नाही, हे खरं आहे। नरसिंहांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जानकीचा उद्धार केलेला आहे। नरसिंह दादानी जानकीशी लग्न केलं सुद्धा। राजन हा तिचा भूतकाळ होता आणि नरसिंह हे तिचं वर्तमान आणि भविष्य आहे। बस झाली तुझी नाटकं। हे बाकीच्यांसाठी ठीक आहे, पण मला तुझी ही सगळी थेरं माहिती आहे। जेव्हा तू या घरात आलीस ना तेव्हाच मला कळलं होतं तुझं नक्कीच काहीतरी डाव असणार। असा डाव साधलास ना? काही मुद्दामून नाही कोण केलं, विपरीतच घडलंय सगळं। विपरीत घडलं नाही, तू आणि तुझ्या त्या भिकारड्या आई बापांनी मिळून ते घडवून आणलंय। बाईसाहेब, जे काही बोलायचं असेल ते मला बोला। माझ्या आई वडिलांची यात काय चूक? त्यांनीच केलंय हे सगळं। नाहीतर स्वतःच्या वयाच्या पुरुषाशी लग्न लावून देताना तुझ्या बापांनी जरा विचार केला असता। अहिल्या, चूक तिच्या वडिलांची नाहीये, चूक माझीच झाली। मी त्या मुलावर विश्वास ठेवला। आत्याबाई, तुम्ही हिच्या इतकं प्रेमात पडू नका। हिचा आणि त्या सुमित्राचा हा सगळा खेळ होता आणि तुम्ही फसताय त्याला। मी काही बोळ्याने दूध पित नाही, कोण कसं वागतं ते कळतं मला। आत्याबाई, ही मोलकरीण आणि ती सुमित्रा या दोघी ज्या मातीतून जन्माला आल्यात ना त्या मातीचा गुणच आहे हा। श्रीमंत पुरुषांना पकडायचं आणि त्यांच्या गळ्यात पडायचं। अहिल्या, तोंडाला येईल ते बोलू नकोस। आता ती किल्लेदारांची मोठी सून आहे हे लक्षात ठेव। कालपर्यंत आपल्या घरात धुणी भांडी करणारी ही मोलकरीण आपल्या घरची मोठी सून झालीच कशी? आत्याबाई, मला हे मान्य नाही। तुझ्या मान्य करण्या न करण्याला आता या घरात काही किंमत नाहीये। अच्छा, मग मी ही बघते या घरात कोणाला किती किंमत आहे ते। जानकी, तू आता या घराची मालकीण आहेस। मालकिणीसारखं वागायचं, मोलकरणीसारखं नाही, कळलं? चल। राम राम वाकनीस साहेब। कसं काय वाटलं लग्न? वाकनीस साहेब, व तुमच्या समध्यांचे उपकार म्हणून माझ्या पोरीचं आयुष्य उजळून निघालं बघा। सगळं आपल्या मनासारखं झालंय।
मला वाटतं आता तुम्ही रखमाताईंना घेऊन गावाकडे निघावं. वाकणे साहेब, अहो खरं तर हेच सांगायला मी इथं आलो होतो. काय म्हणतायत रखमाताई? तुम्ही काय बी काळजी करू नका, मी समजा सांभाळून घेईन. काय आतापर्यंत सगळं व्यवस्थित पार पडलंय, उगाच विघ्न नको. वाकणे साहेब, मी म्हणलं ना तुम्ही काळजी करू नका. रखमाला घेऊन मी गावाला जातो. हो, ह्या कानाचं त्या कानाला कळणार नाही. लवकरात लवकर निघा. वाकणे साहेब, एक विचारायचं होतं. राजनचं काय झालं? काळजी करू नका सुभानराव, तो अगदी योग्य ठिकाणी आणि सुरक्षित आहे. निघा आता. गुलाबी हवा मोरे नाचला नवा, ही गुलाबी हवा. काय चालवलंय तुम्ही? काय काय म्हणले? हे काय चालवलंय तुम्ही? दारू आहे, आज बेछूट दारू प्यायची ठरवलेली आहे मी. एकदम बेभान होऊन दारू पिणार, कोणी अडवू शकत नाही मला आज. तुला वेगळा दारू, तू पण पी. काय बोलताय? का पोटात पोरगा आहे म्हणून काळजी करायची नाही. पोरगा आपलं एकदम बेवडा नंबर 1 झालं पाहिजे, कळलं काय? तुम्हाला एवढा आनंद होतोय, मग तेही अशा विचित्र घटनेनंतर? विचित्र कसली आले? अरे बाबा, जे घडले ते एकदम आनंददायक घडलेलं आहे. आमचा दादा म्हणजे तुला काय वाटलं का? एकदम हुशार माणूस आहे बाबा, सगळं बरोबर जमवलेलं आहे त्यांनी. जे काही झालंय ते तुम्हाला पटलंय? अरे म्हणजे न पडण्याचं काय काय, लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो की नाही? पण जानकी किती लहान आहे भाऊजींपेक्षा. अरे मग आम्ही कशाला आहोत? म्हणजे आपण आहोत की तिची काळजी घ्यायला. तू काळजी करू नको. खरं सांगू का, जे काही झालंय ना ते मला झेपतच नाहीये. आता आपलं लग्न झालं, कोणाला झेपेल असं वाटलं होतं काय? झेपलं की झेपवतोय. गाडा चाललाय पुढं, विक्रमादित्य पण येणार आता. तू एक काम कर, तू चकना घेऊन ये जा. चकनान आम्ही पिणार दारू. जागा पाय माझी. काजू बिजू बदाम बिदाम घेऊन ये. अरे वा वा, दादासाहेब नरसिंहराव, लय हुशार निघालात तुम्ही. ज्या फुलाचा वास आम्हाला घ्यायचा होता ते अख्खं फुलच तोडून आणलं तुम्ही घरात. काय हरकत नाही, आता तर एकदम आनंदाचीच गोष्ट आहे. एक फुल 2 माळी. आशीर्वाद घे तिचे. तिची पुण्याई सदैव तुझ्या पाठीशी राहील. अगं गावची माऊली म्हणायचं तिला. हो, मी पण खूप ऐकलंय यांच्याबद्दल. तिच्या कपाळी जे कुंकू होतं ना ते आता तुझ्या कपाळी लागलंय, नरसिंहाच्या नावाचं. आतेबाई, अमृता कुठे आहे? म्हणजे खोलीत नाही आहे का ती? तिच्या खोलीतच काय, घरात कुठेही नाहीये. सगळीकडे बघितलं मी. त्या बागेत असतील, मग त्यांना तिकडे बसायला खूप आवडतं. मध्ये बोलू नकोस तू. अरे पण ती आता म्हणती एवढं तर बघायला काय हरकत आहे? 10 वेळा बघितलंय, नाहीये तिथे ती. एकच सांगतोय आतेबाई, जर अमृताला काही झालं तर मी कोणाला माफ करणार नाही. अमृताबद्दल साहेब बोललेत कमिशनर साहेबांशी. तर गेली कुठे ही मुलगी? सगळं काही व्यवस्थित चाललंय तर आता हे उद्भवलंय. परमेश्वरा. आणखी एक गोष्ट, साहेबांच्या लग्नाची बातमी सगळ्या चॅनल्सवर दिसायला लागली. ते होणारच होतं, पण आपल्या फायद्याचं काही आहे का? हो,
अजून तरी सगळ्यांनी या घटनेला सकारात्मकच रूप दिलंय आणि दिलंही पाहिजे म्हणा, कारण आपण त्यांना तसं मॅनेज केलंय. तर आणखी काही घोटाळे होऊ नयेत रे देवा. आत्याबाई, अमृता बेपत्ता झाल्याची बातमी जर फुटली तर चॅनलवाले त्याला वेगळंच वळण लावतील. अरे देवा, हा अमृताताईंचं काही कळलं का? नाही कळलं, पण कळेल थोड्याच वेळात. पण अमृताताई तर अगं अमृताताई काय, मुलगी आहे ना आता तुझी, अमृता म्हणायचं. साहेब, हा घ्या गुन्हेगार, पळून चालला होता, ताब्यात घ्या. अरे एवढं मारलं याला? असा काय गुन्हा केला याने? साहेब, याने आमच्या माणसाचा खून केलाय. पळून जाताना पब्लिकने चांगला बुडवलाय. खून म्हणजे या आठवड्यातील ही 4थी घटना आहे आणि गुन्हेगाराचा पत्ताही नाही. साहेब, मी काय सांगतो की हे सर्व खून ह्यानेच केले असतील. हा डेंजर माणूस आहे हा. काय रे, हे पार्सल कोणाचं आहे? साहेब, खून करून पळून चालला होता. हायला, इथे याचाच खून झाल्यासारखं दिसतंय. हा काय कोणाचा खून करणार? साहेब, आता याचं काय करायचं? पहिलं पाणी मारून जागा करा त्याला, मग आपण त्याचा चांगला इंटरव्ह्यू घेऊ. चला, घेऊन जायला. राजन कुठे आहे? वाकनीस, राजन कुठे आहे हे कळलं नाही ना तर मी सगळ्या घरात गोंधळ घालीन. काय गोंधळ? वाकनीस, राजन कुठे आहे? साहेब, जिथं आहे तिथं सुखरूप आहे आणि महत्वाचं म्हणजे अजूनही जिवंत आहे तो. बाकीचं मी काही सांगू शकत नाही. सांगू शकत नाही म्हणजे? अरे आता झाले ना तुमच्या मनासारखं, मग का त्या पोराच्या जीवावर उठलाय? वामनराव, तुम्ही खूपच विचार करता. एक तर एकच धरून राहत आहे. दुसरं काही आता धरून ठेवावं असं नव्याने काय घडवलंय तुम्ही वाकनीस या घरात? तसं काही घडवून आणलेलं नाहीये, पण दुर्दैवानं अमृताताई यांचा पत्ताच नाहीये. म्हणजे लग्न मंडपातनं त्या गायब झाल्यात. त्या कुठे आहेत ते कोणालाच माहिती नाही. वाकनीस, स्वतःला कूटनीतीतले फार मोठे पंडित समजताना आता घ्या. बघा, निस्तर आहे सगळं. दुसऱ्याचं अपहरण करणं सोपं असतं वाकनीस, पण तसंच काही आपल्या कुणाच्या बाबतीत घडलं ना की मग कळतं. त्यांचं अपहरण झालेलं नाहीये. त्या स्वतःहून निघून गेल्या, नाराज होऊन. अजून काय करणं अपेक्षित आहे तिने? आपल्या बरोबरीची, आपल्या वयाची एक मुलगी आपली आई होणार हे कळल्यानंतर अजून काय करणं अपेक्षित आहे तिने? अमृता, सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावा. डिटेक्टिव्ह एजन्सीज अपॉइंट करा. कुठल्याही परिस्थितीत माझ्या मुलीला शोधून काढा, लवकरात लवकर. हो हो, फोटो पाठवतोय मी. काय आहे? आत्याबाई साहेब म्हणाले की दुपारपासून तुम्ही काहीच खाल्लं नाही म्हणून. आता एक मिनिट, मी नंतर करतो फोन. बाय. आत्याबाई म्हणाले, आणि तू आलीस? अहो पण
असं उपाशी राहणं चांगलं नाही ना. आता तू हे शिकवणार मला? माझ्या खोलीत यापुढे आलीस तर याद राख, चालती हो. आउट आउट ऐसे. आत्याबाई म्हणाल्या. कुठे गेली ही अमृता? या लढाईत मी कमी पडलो. कदाचित लढण्याची अशी सवयच नाहीये मला. फॉरगिव्ह मी. मला माफ कर. काय झालं वामन दादा? कदाचित मी हे सगळं थांबवू शकलो असतो. नाही शकलो. स्वतःला हवं तसं घडवून आणायची कुवतच नाहीये बहुधा माझ्या. राजन का नाही आला? माझ्यामुळे. म्हणजे लग्नाच्या दिवशी मी त्याच्या संपर्कात, त्याच्या बरोबर असायला हवं होतं. पण असं कसं वागला तो? तो परत येणार आहे का ते पण माहित नाही. मला माहित नाही. कुठे असेल तो? काय झालं असेल त्याला? गावी परत गेला असेल का? मला खरंच काही माहित नाही. आणि माहित असलं तरी उत्तराची अपेक्षा ठेवू नकोस. असं का बोलताय? कारण हेच सत्य आहे आता. पण तुला एक सांगतो, ज्या दिवशी मी राजनला शोधून काढीन ना, त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या समोर लाडून उभा करीन. तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला माग. हो मीच बोलतोय. पटापट बोला जरा. मी तिचे फोटो सगळीकडे पाठवलेत, आता अजून कुठे कुठे होतीस बाळा? अख्खं घर तुला शोधतंय. अख्खं पोलीस डिपार्टमेंट मी कामाला लावलं फक्त तुला शोधण्यासाठी. असं घरात कोणालाही न सांगता तू कशी जाऊ शकतेस? अमृता, मी तुझ्याशी बोलतो.
कुठे गेली होतीस तू? का माझ्या नजरेला नजर मिळवायची भीती वाटते का? बघ अमृता, आज जे काही झालं, प्लीज प्लीज, आज जे काही झालं ना त्याबद्दल एक शब्दही बोलायचा नाहीये मला. माझं डोकं आऊट झालं होतं म्हणून शांत करायला बीचवर गेले होते. त्यात एवढं धावपळ करण्यासारखं काय? नाही हे बघ अमृता, मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय. का वेळ घालवताय माझ्याशी बोलण्यात? आज तुमच्या लग्नाची पहिली रात्र आहे ना. जा तुम्ही, तुमची बायको तुमची वाट बघत असेल.